काय मागणी आहे, कशासाठी उपोषण केलं, किती दिवस आहे? आज दुसरा दिवस आहे. राहणार चिंचपोर्टाचे तालुका भूमी जिल्हा धाराशिव. कृष्णा मराठवाडा योजनेत 4 शेतकऱ्यांची जमीन घेतली. निधी येऊन 2 वर्ष झालेलं आहे, परंतु काय कारणास्तव अधिकाऱ्यांनी निधी थांबलेला आहे. निधी खाली आलेला आहे. वरच्या डिव्हिजनहून खाली निधी महामंडळाला पण मंजूर होऊन खाली आलेला आहे. आणि ह्या साहेबांच्या कार्यकारी अभियंता ऑफिसला सध्या निधी पोहोचतो. त्यातला काही निधी वितरित पण केलेला आहे. काय कारण आहे नेमकं ते तर आम्हाला कळना, क्लिअर सांगा ना. निधी पण अवेलेबल आहे. कलेक्टर साहेबांना आम्ही भेटलो होतो. सचिन वांबे साहेब होते त्यावेळेस पण भेटलो होतो 2024ला. तर त्यांच्याकडून पण काय कारण आलेलं नाही, फक्त ह्यांच्याकडूनच कारण आहे असं. आता उपोषणाला दुसरा दिवस आहे, अधिकारी कोण आले होते का बेटा? आलते कार्यकारी अभियंता आलते गणवट साहेब, जे ज्युनियर इंजिनियर आलते आंधळे साहेब, डेप्टी इंजिनियर आलते देशमुख साहेब. काय म्हणले? उडाउडीचीच उत्तर दिलेत असतं. तुम्ही उपोषण काय करू नका, आपण काहीतरी मार्ग काढू म्हणले. म्हणलं अगोदर मार्ग काढा, नंतर आम्ही उठतो. आता जमीन किती गेलेली आहे आणि काय काम झालं की त्याच्या ठिकाणी, काम थांबवणार काय? काम काय झालेलं आहे, ती अतिरिक्त प्रस्तावातली फाईल आहे ती. त्याच्या दोन्ही साईडने काम झाले. त्यांच्या म्हणजे नजर चुकीने राहिली का कशी मुद्दाम जाणून बुजून त्यांनी जमीन ठेवली. त्यांची चूक आहे, ती जमीन ठेवली. त्याची अतिरिक्त फाईल तयार झाली. त्याच्या अगोदर गावचं बरंच भूसंपादन झालं. दोन्ही साईडकडून काम झालेलं आहे आणि ते फक्त तेवढ्या कारणामुळे आमचा कॅनल सध्या स्थगित आहे. कोण नेमका आळफाटा घालतात? ताडपटा हे अधिकारीच. त्यांची काय आर्थिक मागणी का काहीच कळा नाही विषय आपल्याला. पुढची भूमिका काय असणार तुमची? पुढची भूमिका जोपर्यंत विषय मिळत नाही तोपर्यंत मी काय उठू शकत नाही. 8 दिवस लागू, 10 दिवस लागू. नेमकं तुम्ही आंदोलन काय करणार? तुम्ही ना तुमची पण जमीन गेली नाही, दुसरं कोण आहे? शेतकऱ्याचं जेवण करतो.